आमचा आव्हाड साहेबांचा अभ्यास प्रचंड आहे, खूप त्यांचा अभ्यास आहे धर्माच्या बाबतीत. खरं तर त्यांनी धर्मगुरूच व्हायला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. संजय शिरसाट यांनी तसं वक्तव्य केलेलं होतं की एका वसतिगृहाच्या कार्यक्रमासाठी 5-10-15 कोटीची मला लगेच मंजूर करून सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जात आहे असं त्यांनी विधान केलं होतं. त्यावेळी सरकार म्हणजे आपण आहोत आणि आपण म्हणजे सरकार आहोत. आपल्या बापाचं काय जातं असं म्हणता येणार नाही. एक एक पैसा हा शासनाचा, हा काळजी लागला पाहिजे, योग्य त्या कामासाठी लागला पाहिजे. शिरसाट साहेब आपली भूमिका थोडीशी शाब्दिकाची बदलतील असं मला वाटतं. धन्यवाद. काही तासाचा पनवेलमध्ये खूप अभिनंदन, खूप अभिनंदन. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि योगेदाराला देखील मी सांगितलंय की तुम्ही थांबू नका. महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे लेडीज बाग असतील ते सगळं साफ करून टाका. एक गोष्ट फक्त आपल्या माध्यमातून आज मुद्दाम मी आपल्याला सांगतोय, मी आज हे बोलणार नव्हतो, आज मुद्दाम सांगतोय. हे फक्त प्रकरण जे घडलंय ते फक्त योगेश दादांनी वाशीमध्ये लेडीज बाग बंद केला म्हणून काही पोलिसांनी योगेश दादाला फोन केले होते की साहेब तुम्ही थांबवा म्हणून, आणि ते थांबवलं नाही म्हणून हेतुपुरस्कार काही पोलिसांनी केलेलं हे बदनाम करण्याचं कटकारस्थान आहे. भविष्यामध्ये आपल्याला लक्षात येईल. याबाबत मी स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे बोललोय आणि याबाबत आम्ही चौकशी करणार आहोत नेमके पोलीस कोण आहे. धन्यवाद. सामान्याने असं म्हणतात की कोटा तिथे जो आहे त्याचा मी लोकेशन दिलं होतं तेव्हा मात्र पोलिसांना तो मिळाला नव्हता. आता जेव्हा हजर करण्यात आलं तेव्हा तो पोलिसांच्या गाडीत होता. काही सामान्य कसला बोलतो गोटा तिथे कसलं गोटा तिथे नाही कळलं ना मला. गोटा काय गोटा तिथे वाल्मिक काढतो गोटे वाल्मिक कराडच्या बाबतीमध्ये नाही मला त्याची माहिती नाही. त्यांनी कसं आपल्या हळूहळू लक्षात येईल. मी सगळेच माझे पत्ते आता उघड करणार नाही, पण तुम्हाला कल्पना आहे आमच्या अंगावर चालून आले त्याच्यावरती नेहमीच मी कायदेशीर कारवाई केलेली आहे. मी कोणाला सोडलेली नाही आणि जे आमच्या मुळावरती यायचा प्रयत्न करत आहेत, बेकायदेशीरपणे बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, भविष्यामध्ये त्यांना योग्य उत्तर मिळेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आणि ज्याच्यावरती आपण आरोप करतो तो जर सदस्य सभागृहात नसेल तर त्याच्यावरती आरोप करता येत नाही. आणि म्हणून बेकायदेशीरपणे या अर्धवट प्रकरणांचे आरोप केलेत ते सभागृहाच्या पटलातून तात्काळ काढून टाकावं म्हणून आम्ही सन्माननीय अध्यक्ष सभापतींना अर्ज दिलेला आहे, पत्र दिलेलं आहे. अजून अध्यक्ष महोदय मुंबईला आले नाहीत. ते आल्यानंतर पुढचा योग्य निर्णय होईल. पण एक गोष्ट मी आपल्याला सांगतो, या गोष्टीचा कुठेही आम्ही पाठिंबा दिलेला नाही. आम्ही आतापर्यंत स्वच्छपणे जगलोय. ज्याला चालवाय दिलं होतं हॉटेल त्यांनी जर का नालायकपणा केला असेल, अनाधिकृत काम केलं असेल तर त्याच्यावर तात्काळ आम्ही कारवाई केली. लायसन रद्द करून टाकले, त्याला बाहेर काढून टाकला. आणि या मंत्र्यांचा त्याची या घटनेशी काडीचाही संबंध येत नाही, राजीनाम्याचा संबंध येत नाही. ह्यांना राजीनामा हवेत म्हणून तुम्ही द्या. अरे वा, त्या खाऊ आहे का? काय मंत्रीपद असं मिळतात का? तर तुमच्या नशिबात नाहीत. पण तितक्या संघर्षानं ज्यांनी आमदारकी पुन्हा तुम्ही प्रयत्न केलेत. योगेश कदमाला पाडण्यासाठी उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांनी जंग पछाडले. असं असताना देखील ते निवडून आलेत. आणि फक्त आपण पाहतोय मागच्या 4 वर्षापासून फक्त उद्धव ठाकरे आणि अनिल परब हे फक्त योगेश कदमाला टार्गेट करत आहेत. विधानमंडळामध्ये गेल्यापासून पहिल्या दिवसापासून अनिल परब हे फक्त योगेश कदम यांना टार्गेट करत आहेत उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी. आणि मी एवढंच सांगेन, उद्धव ठाकरे असू देत, अनिल परब असू देत, तुमची स्वप्न कधी साकार होणार नाहीत. कावळ्याच्या ओळखण्यानं कोण त्याची दखल घेत नाही. तर त्यांनी किती कावकाव केलं, आम्ही याची दखल घेत नाही. आम्ही आणखी अधिक जोमानं काम करणार. योगेश कदम आणखी जोमानं काम करणार. जनसेवा ही जितेसेवा या माध्यमातून जे काम गेल्या अनेक वर्षापासून चाललंय त्यामध्ये कुठेही आम्ही थांबणार नाही. कुणी वंदा कुणी नंदा, जनसेवा हाच आमचा धंदा. याच माध्यमातून
भविष्यामध्ये पुन्हा आम्ही आमचं कामाची सेवेची जनसेवेची वाटचाल चालू आहे. आम्ही डान्स बार सारखे धंदे आम्ही कधी केलेले नाही, त्याला पाठिंबा कधी दिलेला नाही. आम्ही लोकांचे संसार कधी उद्ध्वस्त केले नाही. आम्ही लोकांचे संसार बसवण्याचं काम आतापर्यंत केलं आहे. एवढंच मी आपल्या सगळ्यांना सांगेन, आपल्या माझ्यावरती महाराष्ट्रात सांगेन. आणि म्हणून ही त्यांनी अनियमित जी केली होती त्याच्यावरती तात्काळ आम्ही कारवाई केलेली आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सावली बागच्या बाबतीमध्ये अर्धवट वकील अनिल भगत यांच्याकडून हेतुपुरस्सर उलटसुलट बातम्या देऊन सातत्यानं मीडियामध्ये आमची बदनामी करण्याचं कटकारस्थान चालू आहे. आता त्यांचं म्हणणं आहे की मला लायसन्स जमा केले तर लायसन्स नको, मला राजीनामा पाहिजे. तू राजीनामा मागणार कोण? संबंध काय तुझा येतो? खोटे आरोप करायचे आणि राजीनामा मागायचे असं असेल तर या मंत्रिमंडळामध्ये एक मंत्री पण शिल्लक घालणार नाही ना. बाप दाखवून साधं घालणार. मी आज पुन्हा एकदा आपल्याला मुद्दाम सांगतोय, ही अग्रीमेंट बघा. ही अग्रीमेंटची कॉपी आहे. त्याच्यामध्ये शरद शेट्टींचं नाव आहे. शरद शेट्टींचं नाव आहे. यामध्ये कलम 6 मध्ये असं म्हटलेलं आहे, यापुढे धंदा चालवण्यासाठी कबूल करत आहे की चालवणारा कबूल करत आहे की कोणताही बेकायदेशीर धंदा मी सदर जागेत चालवणार नाही. कलम 6 मध्ये लिहिले आहे. आणि केवळ यामध्ये दिलेल्या नुसार हॉटेलचा धंदा सदर जागेतून मी चालवीन आणि कोणतीही शर्त या करारनाम्यातील ज्याचे उल्लंघन धंदा होईल असं मी करणार नाही, असं कलम 6 मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. कलम 7 मध्ये त्यांनी म्हटलं आहे, धंदा चालवणार येथे मालक यांना हमी देत आहे की सर्व कृत्ये कोणतीही जी केलेली असतील, फौजदारी किंवा दिवाणी कायदेशीर कारवाई, दंड आणि इतर दावे धंदा चालवताना जर कोणतंही केले गेलं कोणताही अधिकार करून तर त्याला धंदा चालवणारे हे जबाबदार असतील. धंदा चालवणारे हे जबाबदार असतील आणि ग्राहक यांना कोणतेही मालक यांना कोणतीही जबाबदारी देणार नाही किंवा कोणतेही मालकाची जबाबदारी राहणार नाही. याला पूर्णपणे जबाबदार धंदा चालवणारा असेल. कलम 6 आणि 7 मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. आणि असं असताना ज्यावेळेला पोलिसांनी कारवाई केली आणि स्पष्ट झालं की त्यामध्ये ऑर्केस्ट्रा फक्त नसून अन्य काही गोष्टी तिथे आढळल्या, त्यावेळेला आम्ही तात्काळ त्याला त्या हॉटेलमधून बाहेर काढला, त्याला टर्मिनेट नोटीस दिली. दोन्ही लायसन्स आम्ही त्याच वेळेला जमा केले. हे 13/6 लायसन्स जमा केलेले आहेत. आणि या महासाहेबांनी विधानसभेत कधी काढलं? 18/7 तारखेला यांनी विधिमंडळामध्ये काढलं. त्याच्या आधीच 13 तारखेला हे दोन्ही लायसन्स आम्ही जमा केलेले. हा बसा भाव खाऊन जातोय जसं का मी विधिमंडळामध्ये विषय काढला म्हणून लायसन्स जमा केले. नाही, चूक. आम्ही नीतिमत्ता म्हणून जेव्हा आम्हाला आढळलं तात्काळ अग्रीमेंट टर्मिनेट केली. हे दोन्ही लायसन्स पोलिसांकडे जमा केले आणि हॉटेल बंद देखील तात्काळ केलं. 2 महिने आधीच हॉटेल बंद करून टाकलं. आणि 1.5 महिन्यानंतर या महाशयाने विधानसभेमध्ये काढलं पत्र. आणि म्हणून या हॉटेलचा आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा दुरान्वयी संबंध नाही.
काय संबंध आहे तो राजीनामा देण्याचा? एखादी व्यक्ती महिला का धंदा करू शकत नाही का, व्यवसाय करू शकत नाही का? आणि ज्यांनी चालवणारी व्यक्ती आहे बघा, यामध्ये ऑफ स्किल डान्स इन हॉटेल 2016चे ऍक्ट मध्ये कलम 8 मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, कलम 8 मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे नियम 16 मध्ये की जी व्यक्ती जो इसम सदर हॉटेल चालू असेल पूर्णपणे जबाबदारी त्याचीच असेल, असं नियम 8 मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. आणि हे महाशय हे दारूचा ऍक्ट सांगतायत, ते मुंबई ऍक्ट सांगतायत, ते महाशय दिशाभूल करतायत आपल्या सगळ्यांची. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की पुन्हा 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 ते दिशे येत आहेत. तुम्ही लायसन्स जमा केले, लायसन्स जमा केले. आम्ही जमा केलेले पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलं, पहिल्याच प्रेसमध्ये मी सांगितलं. मला पुन्हा पुन्हा मुंबईतून सगळे फोन येत आहेत, अलीबळ मासे म्हणतायत. कोण अलीबळ? हा देव आहे का, भगवान आहे का? जो नियमबाह्यपणे विधिमंडळामध्ये हा विषय काढतो, नियमाच्या बाहेर जाऊन काढतो, एखाद्या सदस्याला नोटीस 35ची नोटीस न देता हा विषय काढतो. आम्ही आता विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलंय की नियमबाह्यपणे त्यांनी विधिमंडळामध्ये केलेले आरोप हे पटलावरून तात्काळ काढून टाकावे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.